तुम्हाला पण रोज भाजीला काय बनवायचा हा प्रश्न पडतो का? तर मग बनवा ही बटाट्याची रस्सा भाजी. एकदम झटपट होते आणि घरातल्या साहित्यापासून बनते. नमस्कार, स्पाइस हार्मोनी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. इथं मी मध्यम आकाराचे 2 बटाटे घेतलेले आहेत. या बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. दोन्ही बटाट्याची साल काढून घेतल्यानंतर आपल्याला बटाट्याला चिरून घ्यायचं आहे. चिरल्यानंतर बटाटा लगेच पाण्यामध्ये टाकायचा आहे, नाहीतर बटाटा काळा पडण्याची शक्यता असते. असे छोटे छोटे चौकोन तुकडे करून घ्यायचे आहेत. दोन्ही बटाटे मी बारीक चिरून पाण्यामध्ये टाकले आहेत. तुम्ही बघू शकता असे छोटे छोटे मी बटाट्याचे काप केलेले आहेत. आता आपण बटाटा फोडणीला टाकून घेऊया. त्यासाठी एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरे मोहरी घालायची आहे. जिरे मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. त्याच्यासोबतच कढीपत्ता घालायचा आहे. आपल्याला कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतत आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे. आता आपल्याला हे परत परतून घ्यायचं आहे. टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे. आता याच्यामध्ये लसूण खोबरं किंवा तुम्ही अद्रक लसूण वापरत असाल तर ते घालायचं आहे. लसूण खोबरं मिनिटभर परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा कांदा लसूण मसाला किंवा तुम्ही घरामध्ये जो कोणताही भाजीसाठी मसाला वापरता तो घालायचा आहे. नंतर याच्यामध्ये आपण चिरून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी ॲड करायच्या आहेत. नंतर याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे. गॅस यावेळी मोठा करायचा आहे आणि आमटीला उकळी येऊन द्यायची आहे. याच्यामध्ये ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ, गोडा मसाला. तुमच्याकडे जर गोडा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला पण वापरू शकता आणि थोडासा गूळ. आता आमटीला एक उकळी आणून द्यायची आहे. उकळी आल्यानंतर याच्यामध्ये शेंगदाण्याचं बारीक कूट घालायचं आहे आणि आता गॅस बारीक करायचा आहे आणि 10 ते 15 मिनटं आपल्याला आमटी शिजवून द्यायची आहे. आपली आमटी चांगली शिजलेली आहे. आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करूयात आणि गॅस बंद करायचा आहे. तयार झाली आहे आपली बटाट्याची रस्सा भाजी. ही भाजी तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता. खूप छान लागते.